Hello students, today in this lecture of mathematics we take new chapter matrices. This matrices chapter is already studied in class 11. Now we continue next part of the chapter matrices. First point, elementary transformations. Elementary transformations. The chapter is now matrices. Matrices, elementary transformations. Elementary transformations. Elementary transformations. Elementary transformations. एक वाक्य है the elementary transformation of a matrix are the 6 operations. The elementary transformation of a matrix are 6 operations. Are 6 operations, comma, 3 of which are due to rows. 3 of which are due to rows and 3 are due to columns. 3 are due to columns. Due to columns. 3 are due to columns. पहला 1, interchange of any two rows or any two columns. Interchange of any two rows or any two columns. Interchange of any two rows or any two columns. Determinant chapter मध्ये असं होतं ना, interchanging rows and columns by interchanging R1 and R2. त्याच पद्धतीनं मॅट्रिक्स मध्ये पण आहे by interchanging R1 and R2 or R1 and R3 कुठला असेल इंटरचेंज करायचं. याची माहिती लिहा. if we interchange ith row and jth column, ith row and jth row, if we interchange ith row and jth row of a matrix. पाठांतर काय करायचं नाही, फक्त समजण्याचे पॉईंट्स आहेत. तर डायरेक्ट एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे त्या चॅप्टरमधलं. थेअरी इम्पॉर्टंट नाही, एक्झाम्पल फक्त थेअरी कळण्यासाठी म्हणून लिहायला हवं. इफ इंटरचेंज ith row and jth row of a matrix, then after this interchange, comma, the original matrix is transferred to a new matrix. The original matrix is transferred, रूपांतर होणे, कन्वर्ट होणे, transformed to a new matrix. Original matrix is transferred to a new matrix. वाक्य काय कळलं बा, interchanging of any two rows or any two columns.
कुठलेही दोन रो किंवा कुठलेही दोन कॉलम जर इंटरचेंज केले तर काय म्हणायचं, ओरिजिनल मॅट्रिक्स हा न्यू मॅट्रिक्समध्ये ट्रान्सफॉर्म होतो. ट्रान्सफॉर्म म्हणजे कन्वर्ट होतो. इफ इंटरचेंज आयत रो, आता आयत आणि जेत आपण म्हणतोय ना इंटरचेंज फर्स्ट रो अँड सेकंड रो. फर्स्ट रो म्हणजे आयत रो, सेकंड रो म्हणजे जेत, आय आणि जे रोसाठी आयत रो अँड जेत रो. इफ इंटरचेंज आयत रो अँड जेत रो ऑफ अ मॅट्रिक्स, देन after this interchange the original matrix is transferred to new matrix. This transformation is symbolically denoted as, this transformation is symbolically denoted as RIRJ. RI असेल मध्ये डबल आर RJ. आत्ताच आपला चॅप्टर संपला कुठला, मॅथमॅटिक लॉजिक, तेव्हा काय म्हणतील RI डबल इम्प्लिकेशन RJ. हे डबल इम्प्लिकेशन नाही, इंटरचेंजिंग. RI इंटरचेंजिंग म्हणजे बाय इंटरचेंजिंग आयथ रो अँड जेथ रो. दोन रो इंटरचेंज करायचे, चिन्ह मध्ये आर म्हणजे काय, इंटरचेंजिंग साईन. हेच असं पण लिहितात RIJ असं पण लिहितात RIJ म्हणजे इंटरचेंजिंग आयथ अँड. दोन शॉर्ट फॉर्म कळाले का. दोन रो इंटरचेंज करायचे तर एक तर बाय इंटरचेंजिंग R1 आणि R2 किंवा बाय R12. R12चा अर्थ काय, इंटरचेंज करायचं सिम्बॉल. असं लिहिलं की इंटरचेंजिंगचं सिम्बॉल. The similar transformation can be due to two columns. खाली the similar transformation कॉलमचं पण असं लिहू शकतोय. The similar transformation can be due to two columns. Can be due to two columns. Say म्हणजे मानले से CK इंटरचेंजिंग CI किंवा RCKI. सी म्हणजे कॉलम, के म्हणजे केथ कॉलम आणि केथ कॉलम आयथ कॉलम. आयथ आणि केथ कॉलम इंटरचेंज. कुठलं पण ते काय जनरल सिम्बॉल आहे, आपण काय 1 2 3 4 असं लिहिणार आहे. हे काय आय जे लिहिणार नाही, तात्पुरतं तर लिहायचं म्हणून लिहिलेलं. एक्झाम्पल म्हणजे हे कळण्यासाठी. एक्झाम्पल A इक्वल टू मॅट्रिक्स 1 2 3 4. A इक्वल टू मॅट्रिक्स is always denoted by square bracket and determinant is represented between two vertical lines. आता खाली काय लिहिणार, बाय R1 R2 वाचायचं कसं, बाय इंटरचेंजिंग R1 and R2. बाय इंटरचेंजिंग R1 and R2. मग R1 and R2 इंटरचेंज केलं, मग न्यू मॅट्रिक्स काय आहे. Therefore न्यू मॅट्रिक्स इक्वल टू काय बघा, न्यू मॅट्रिक्स इंटरचेंज करायचं फक्त, बाकी काही नाही. R1 काय 1 2 R2 3 4 इंटरचेंज करायचं. 3 4 वर R1 R2 आदलाबदल करायचं आणि 1 2 याला म्हणायचं न्यू मॅट्रिक्स. तसं दुसरं घेतलं समजा अजून खाली, बाय C1 इंटरचेंजिंग C2. बाय C1 इंटरचेंजिंग C2 असं केलं तर न्यू मॅट्रिक्स काय बघा, न्यू मॅट्रिक्स इक्वल टू C1 C2 आदलाबदल करायचं. हा C1 आहे आणि हा C2 आहे. C1 फर्स्ट कॉलम से आदलाबदल करायचं, मग 2 4 येणार इकडे, 2 4 आणि 1 3.
कळलं का? C1 C2 आदलाबदल करायची म्हणजे यावरती आहे ना R1 R2 आदलाबदल इंटरचेंज करायची हे ना. मग कुठलं R1 R2 करू शकतो म्हणजे ऑपरेशन्स म्हणजे काय ऑपरेशन करायचं आहे या मॅट्रिक्स ऑपरेशन्स. वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत, प्रकार आहेत ऑपरेशनचे 3 टोटल 6 लिहिले. दी एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स of a matrix. Elementary transformation of a matrix are 6 operations. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे एका मॅट्रिक्सचं दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये रूपांतर करायचं, तिसऱ्यामध्ये असे किती ऑपरेशन आहेत? 6. 3 कॉलमसाठी आणि 3 रोजसाठी. मग आता हे पहिलं लिहिलं इंटरचेंजिंग ऑफ एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. एक ऑपरेशनच आहे बाय इंटरचेंजिंग एनी 2 रोज ऑर एनी 2 कॉलम्स. याचा फायदा आहे या चॅप्टरमध्ये इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्सचा. आता इथं आपण काही जण असं लिहितात देअरफॉर A इक्वल टू ए नाही, हा नवीन ए डॅश आला, समजा नवीन आला. दोन्ही समान दिसतं बघा तुम्हाला. मॅट्रिक्स इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स इन रोज अँड कॉलम्स. मग काय 1 2 3 4 फर्स्ट रो सेकंड रो, फर्स्ट रो सेकंड रो वेगळे आहेत, दोन्ही सेम कसं असते. मग न्यू मॅट्रिक्स इज डिफरंट फ्रॉम ओरिजिनल मॅट्रिक्स. लिहा खाली न्यू मॅट्रिक्स इज डिफरंट from original matrix. New matrix is different from original matrix. म्हणजेच आता न्यू मॅट्रिक्सला आपण तुम्ही समजा असं लिहिलं, काय लिहिलं समजायचं A इक्वल टू असं लिहिलं, हे पण हेच आहे आणि पुन्हा आदलाबदल करून काय 3 4 1 2 आहे. हे लिहिलेलं चुकीचं आहे. बरोबर काय लिहायचं असं सांगितलं, यापासून लिहायचं बरोबर लिहिण्याची पद्धत. ट्रान्सफॉर्मेशन वापरण्यापूर्वी ए आणि ट्रान्सफॉर्मेशन वापरल्यानंतरचा ए दोन्ही सेम नाहीत. मग या चिन्हाचा अर्थ काय? मॅट्रिक्स ए इज ट्रान्सफर टू न्यू मॅट्रिक्स इज इक्वल टू नाही आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन करून आलेला मॅट्रिक्स असा सिम्बॉल लिहायचा. ए is a transfer to new matrix. Therefore A equal to खाली लिहा वरती ना हा मॅट्रिक्स लिहिला, हाच पुन्हा खाली हा न्यू मॅट्रिक्सला ए लिहिलं. A इक्वल टू वाचायचं कसं? A इज इक्विव्हॅलंट टू. A इज इक्वल टू, A इज इक्विव्हॅलंट टू, याला इक्विव्हॅलंट म्हणायचं. हे वाचायचं कसं? A इज इक्विव्हॅलंट टू, या चिन्हाचा अर्थ इज इक्विव्हॅलंट टू. सिम्बॉलचा अर्थ काय? इक्विव्हॅलंट. 3 रेषा पण असतात ना, 3 रेषा म्हणजे इक्विव्हॅलंट. 3 रेषा म्हणजे असा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल इक्विव्हॅलंटचा, याला म्हणजे इक्विव्हॅलंट. याच्यानंतर दुसऱ्याकडे मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स of any two किंवा any one. Second, multiplication of elements of any two नको, फक्त any row or column. Multiplication of elements of any row or column by a non-zero scalar. पहिलं ऑपरेशन काय? एका मॅट्रिक्सचे 2 रो इंटरचेंज करू शकतोय किंवा एकाच मॅट्रिक्सचे 2 कॉलम इंटरचेंज करू शकतोय आणि आलेला मॅट्रिक्स म्हणायचं ए इक्विव्हॅलंट टू. ए इज इक्वल टू म्हणायचं ए इज इक्विव्हॅलंट टू. दुसरं काय? मल्टिप्लिकेशन ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम बाय ए नॉन झिरो स्केलर. एका मॅट्रिक्सच्या एक मॅट्रिक्स आहे त्या पहिल्या रोला आपण कशाने पण गुणू शकतो. म्हणजे काय कशाने म्हणजे एक्झाम्पल छोटे असतात ना, मनात काय पण गुणायचं असते पण ते जे गुणू शकते पद्धत आहे मल्टिप्लिकेशन पॉसिबल.
कशाने? स्केलर. मग आता लिहिल्यानंतर लक्षात येईल. माहितीला इफ k इज a non-zero scalar, if k is a non-zero scalar and the row Ri is to be multiplied by if k is a non-zero scalar and the row Ri, r च्या पायाचा आहे suffix I, Ri is to be multiplied by constant k, म्हणजे आता वरचा आहे तो constant k, then we multiply every element, every element of Ri by constant k, खालीला symbolically the transformation is denoted as symbolically the transformation म्हणजे रूपांतरण. Symbolically the transformation is denoted as k into Ri, or Ri मध्ये arrow लिहायचं आणि k Ri मध्ये arrow implication सारखं सिंगल arrow k Ri or Ri changes to k Ri, हे मध्ये changes to साइन आहे. मगच काय होतं? इंटरचेंजिंग. दोन्ही वाले arrow म्हणजे काय? दोन रो इंटरचेंज आणि एका वाले arrow म्हणजे Ri चेंज झाला k Ri मध्ये. Ri changes to k Ri. k म्हणजे 2 3 4 अंक आहे गुणायचं. आपण डिटरमिनंटमध्ये गुणलेलं आहे. हे वाक्यामध्ये अवघड असलेलं एक्झाम्पल एकदम सोपं आहे. वाक्य काही पाठ पण करायचे नाही, फक्त लिहायचं म्हणलेलं आहे. इफ k इज अ नॉन झिरो स्केलर, k एक नंबर आहे नॉन झिरो स्केलर 1 2 3 4 अँड द रो Ri इज टू बी मल्टिप्लाइड बाय k. एका मॅट्रिक्समध्ये Ri या रोला म्हणजे फर्स्ट रोला किंवा सेकंड रोला किंवा थर्ड रोला k ने गुणलं. कोणाला? तर रोला गुणायचं म्हणजे काय? आज त्या प्रत्येक एलिमेंटला ते लिहिले. इफ k इज अ नॉन झिरो स्केलर अँड द रो Ri इज मल्टिप्लाइड बाय कॉन्स्टंट k, then we multiply every element of Ri by constant k. त्या रोच्या प्रत्येक एलिमेंटला k ने गुणायचं. याचा अर्थ काय? k Ri मीन्स Ri फर्स्ट रो किंवा सेकंड रो किंवा थर्ड रोला k ने गुणायचं, 2 ने गुणायचं, 2 Ri. मग समजा 1 2 3 एलिमेंट आहे, मग सगळ्यांना 2 ने गुणायचं. प्रत्येक पहिल्याला 2 न, दुसऱ्याला 2 न, तिसऱ्याला 2 न, किंवा पहिल्याला 3 न, दुसऱ्याला 3 न, तिसऱ्याला सगळ्याला k ने गुणायचं. त्या दुसरं ऑपरेशन काय? एका स्केलरने आपण कुठल्याही रोला किंवा कॉलमला गुणू शकतो. जसं रो आहे तसंच कॉलम पण असू शकते. एक्झाम्पल a इक्वल टू 0 2 3 4, 0 2 कुठलं पण घेतलं जाते म्हणा ना, 0 2 3 4, 0 2 3 4. आता काय करणार आपण? by R2 changes to 4R2, R2 changes to 4R2, R2 changes to 4R2. वास्तविक सांगायचं R2 changes to 4R2, R2 changes to अगोदर होता R2 ओल्ड, ते म्हणायचं न्यू, ओल्ड इज कन्वर्टेड टू न्यू. लिहिताना कसं लिहायचं? मग चिन्ह सांगितलं आहे इक्वल टू नाही, इज इक्विव्हॅलंट टू. देन ए इज इक्विव्हॅलंट टू म्हणजे न्यू मॅट्रिक्स इज इक्विव्हॅलंट टू काय करायचं बा? R2 म्हणजे कटाय बा? R2 सापडते बा 3 4, 3 4 ला म्हणजे R2 ला याचं नाव R2, या रोचं नाव R2, 3 4
मग R2ला 4 म्हणायचं. 4 × 3 12, 4 × 4 16. कळलं बा याचा मिनिंग काय. R2 चेंजेस टू 4R2. R2 चेंज करायचं त्या ठिकाणी 4R2. एव्हरी एलिमेंट ऑफ द सेकंड रो इज मल्टिप्लाइड बाय 4. 4 × 3 12, 4 × 4 16. पहिला काय ना, पहिला आहे 0 2 या वृत्तीनं. दुसरं ऑपरेशन कळालं, के ने मल्टिप्लाय करायचं. तसंच कॉलमला पण करता येते, कॉलमसाठी पण करू शकतो. याला दुसरं एक्झाम्पल, A = 0 2 3 4. दुसरं एक्झाम्पल, A = 0 2 3 4. त्यानंतर लिहा बाय C1 चेंजेस टू -3 C1. C1 चेंजेस ना बांधायचे. C1 चेंजेस टू -3 C1. म्हणजे A इक्वल टू C1 म्हणजे बघा पहिला कॉलम हा C1 आहे, त्याला -3 म्हणायचं. -3 × 0 0, -3 × 3 -9. C1 चेंज झाला. C2 आहे असं ठेवायचं. C2 मध्ये काय नाही, जे म्हटलं तेवढंच ऑपरेशन करायचं. मनाने कुठलं ऑपरेशन करायचं नाही. ज्या भागात ऑपरेशन करायला सांगितलं त्या भागातच करायचं. रो पहिल्या रोमध्ये करा, रोमध्ये म्हणजे सांगितलं रोमध्ये ऑपरेशन करा कॉलमचं तर चालणार नाही. पहिल्या रोला ऑपरेशन करायला सांगितलं तुम्ही करणार दुसऱ्या रोचं, पहिल्या कॉलम करायला सांगितलं दुसऱ्या कॉलमचं, म्हणजे जे सांगितलं तेच ऑपरेशन. नाहीतर प्रॉब्लेम होणार, एक्झाम्पल चुकणार. तिसरा, पहिला काय केलं आपण, रो दोन रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज करू शकतो आणि करून नवीन मॅट्रिक्स शकतो. त्याचे सिम्बॉल बसल्याचं माहिती झालं. नंतर दुसरा पॉईंट झाला, कुठल्याही एका रोला किंवा कुठल्याही एका कॉलमला आपल्या मनाला येईल त्या किमतीनं गुंता येते. गुंतल्यानंतर मॅट्रिक्स, नवीन मॅट्रिक्स तयार होतो. त्याला ट्रान्सफॉर्म्ड मॅट्रिक्स, ओरिजिनल मॅट्रिक्स. थर्ड पॉईंट, adding the scalar multiples of all elements. Adding the scalar multiples of all elements. Adding the scalar multiples of all elements of any row. All elements of any row. ब्रॅकेट मध्ये कॉलम, रो किंवा कॉलम. ॲडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो ब्रॅकेटमध्ये कॉलम टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी ऑर्डर. टू द करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऑफ एनी ऑर्डर. corresponding elements of any other row ब्रॅकेट मध्ये कॉलम. रो किंवा कॉलम, ऑर असते शब्द ऑर लिहिलेलं, रो ऑर कॉलम. टोटल किती ऑपरेशन झाले? 6 झाले ना. 6 झाले का 3 झाले ऑपरेशन? 6 3 झाले. परंतु एकामध्ये रो आणि कॉलम म्हणत नाही आपण. रोजचं पण आपण एक्झाम्पल घेतलं, कॉलमचं पण घेतलं पहिल्यामध्ये. दुसऱ्यामध्ये रोजचं पण घेतलं, कॉलमचं घेतलं. तिसऱ्यामध्ये पण रोजचं पण घेणार, कॉलमचं. टोटल 6 ऑपरेशन, 3 फॉर रोज अँड 3 फॉर कॉलम्स. ॲडिंग, तिसरं ऑपरेशन काय? ॲडिंग हे जरा जास्त महत्त्वाचं आहे. हे भरपूर जणांना जमत नाही, त्यामुळे मॅट्रिक्स चॅप्टर अवघड वाटतं. या तिसरं ऑपरेशन जे कॉम्प्लिकेटेड आहे, त्याच्यामध्ये सिरियस ऑपरेशन आहे. ॲडिंग द स्केलर मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो. आता याचा अर्थ एक्झाम्पल घेतल्याशिवाय कळणार नाही, किंवा अगोदर एक वाक्य लिहा, डेफिनेशन त्या पद्धतीने लिहा. इफ k is a non-zero, if k is a non-zero scalar, if k is a non-zero scalar and k multiples of all elements, k multiples of all elements, k multiples of all elements of Ri
ब्रॅकेटमध्ये आर सी आय. आर आय म्हणजे काय फर्स्ट रो आणि सी आय म्हणजे फर्स्ट आयत रो. आर आय म्हणजे आयत रो आणि सी आय म्हणजे आयत कॉलम. If k is a non-zero scalar, then add k multiples of all elements of Ri or Ci. Bracket complete. R to be added. R to be added. हे वाक्य काल नाही तर एक्झाम्पल सुटते त्यामुळे टेन्शन घेऊ नका. R to be added to the elements of. जर डायरेक्ट आपण क्लासमध्ये जर लेक्चर घेतलं असते काही वाक्य लिहिलं नसते. आता तुम्ही सगळेजण घरी बसलेलं आहे त्यामुळं लिहिलं तर चालतं, वेळ वाया जात नाही म्हणून लिहायला लागलं. नाही त्याचा वाक्यांचा उपयोग नाही, एक्झाम्पल सोडणं ते उपयोगाचं. ते वाक्य आपण लिहायचं म्हणलं तर किती पण वाक्य लिहिलं तर कळलं असं नाही. एक्झाम्पल सोडून नेमकं काय केलं कळतं त्या वाक्याच्या ऐवजी. इफ के इज अ नॉन झिरो स्केलर अँड के मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ आर आय आर सी आय आर ॲडेड. म्हणजे काय बा, एक नॉन झिरो नंबर आहे के आणि ऑल एलिमेंट्स ऑफ ए रो, एका रोच्या प्रत्येक एलिमेंटला के न गुणायचं आणि के न गुणून झाल्यानंतर कुठे ॲड करायचं, एका मनात गुणायचं. एक रोच्या प्रत्येक एलिमेंटला के न गुणायचं. समजा पहिला रो आहे 1 2 3, के न गुणल्यानंतर काय 1k 2k 3k आणि ते मल्टिपल मनात करायचं. त्या ठिकाणी गुणायचं जाऊन मनात गुणायचं आणि मनात गुणून मनातल्या मनात ॲड करायचं. मनात ॲड करायचं. कुठे ॲड करायचं, दुसऱ्या रोमध्ये. आणि दुसऱ्या रोमध्ये मनात ॲड करून येईल ते दुसऱ्या रोमध्ये लिहायचं, ते लिहायचं. बरं, पहिल्या रोला मनातल्या मनात गुणायचं. मनातल्या मनात गुणल्यानंतर मनातल्या मनात ॲड करायचं. मनात येत नसेल तर बाजूला रब केलं चालते त्या पेजवरती. ज्या पेजवरती एक्झाम्पल सोडवलं त्या पेजवरती रब केलं चालते. पेन्सिलने करा कसं किंवा रब करायची सवय जात तुम्हाला सगळ्यांना. परीक्षेमध्ये खोडून दुसऱ्या लिहायची सवय असते त्यामुळे रब कसं करायला माहीत आहेच. लिहिलेलं खोडायची प्रॅक्टिस आहेच. हे रफ वर्क म्हणजे काय खोडायचं नाही, बाजूला एक्झाम्पल सुटण्यासाठी लिहिलेला पार्ट, सॉल्व केलेला पार्ट. तोंडी न मनात काय ते भरपूर मनात करतात, परंतु ज्यांना मनात येत नाही किंवा चुकण्याची शक्यता वाटते असं काय सगळेच हुशार नॉर्मल सगळ्यांनाच असं लिहून केलं तरी चालते. महत्त्वाचं काय आपलं आन्सर बरोबर आलं पाहिजे, एक्झाम्पल बरोबर आलं पाहिजे. मनात करायचं चुकायचं मग हुशार असून का उपयोग, त्यापेक्षा लिहिलेलं बरं. तेव्हा फायदा आहे लिहिलेल्याचा. इफ के इज एनी नॉन झिरो स्केलर अँड के मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए रो. एका रोच्या सगळ्या एलिमेंटला के ने गुणून आलेले के मल्टिपल्स ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए रो आर टू बी ॲडेड टू द एलिमेंट्स ऑफ दुसऱ्या रोला, दुसऱ्या एलिमेंट्स ऑफ द करस्पॉन्डिंग अनदर रो आर टू बी ॲडेड टू द एलिमेंट्स ऑफ आर जे. ब्रॅकेटमध्ये आर सी जे. आर आय रोला गुणायचं मनातल्या मनात, आर आय रोच्या प्रत्येक एलिमेंटला गुणायचं आणि आर जेच्या आणि काय आर टू बी ॲडेड टू द एलिमेंट्स ऑफ आर जे. कुठे ॲड करायचं, आर आय रोला के न म्हणायचं म्हणजे के आर आय आणि तो ॲड करायचं कुठं आर जेमध्ये. मग आर जे चेंज होणार. अगोदर आर जे समजा R1 काय होता 1 2 3 आणि R2 समजा 3 4 5. मग आपण के न गुणलं काय ना 1k 2k 3k त्या ठिकाणी म्हणाय नाही मनात गुणायचं आणि ते गुणून झालं तर ॲड कुठे करायचं आर जेमध्ये. आर जे म्हणजे 3 4 5. मग 3 4 5 मध्ये मल्टिप्लाय केलं काय ना 3 + 1k 4 + 2k 5 + 3k असा नवीन आर जे येणार. मग त्याला न्यू मॅट्रिक्स आणि त्याला आपल्याला ए इक्विव्हॅलेंट लिहिणार. आर ॲडेड टू द एलिमेंट्स ऑफ आर जे ऑर सी जे. आता काय सांगितलं काय नसेल तर एक्झाम्पल घेणार तेव्हा कळेलच. then ट्रान्सफॉर्मेशन इज सिम्बॉलिकली डिनोटेड ॲज. नवीन आलेलं कसं असते ट्रान्सफॉर्मेशन. then transformation is symbolically denoted as. Transformation is symbolically denoted as Rj changes to Rj plus Kri.
बघा ट्रान्सफॉर्मेशन लाईज पद्धतीची आर जे चेंजेस टू आर जे प्लस के आर आय, आर जे प्लस के आर आय. आणि कॉलम असेल तर आर सी जे चेंजेस टू सी जे प्लस के सी आय. मिनिंग कळलं का? कुठल्या तरी हे वा कुठल्या तरी एका रोला कुठला आर आय रोला कशाला म्हणायचं के ना म्हटलं म्हणत आणि ते कशामध्ये ॲड करायचं आर जे रो म्हणजे जेथ रोमध्ये आणि ते दोन्ही येईल तर जेथ रोचं नवीन एलिमेंट न्यू एलिमेंट. अगोदर होता आर जे, आता नवीन काढायचं आर जे इज रिप्लेस्ड बाय. काय असं म्हटलं आर जे इज रिप्लेस्ड बाय. चेंजेस म्हटलं रिप्लेस म्हणायचं आर जेची काय लिहायचं आर जे प्लस के आर आय. तर आमचं ट्रान्सफॉर्मेशन किती ट्रान्सफॉर्मेशन मेन 3 रोचे आणि 3 कॉलमचे. एक्झाम्पल लिहा कळण्यासाठी. ए इक्वल टू -1 4 टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे नाही मनाने कुठलं पण एक्झाम्पल घेतलं जाते. -1 4 2 5 -1 4 फर्स्ट रो 2 5 सेकंड रो. आणि समजा आपण के घेतलं 2 के म्हणजे स्केलर के 2 घेतलं. खालीला R2 चेंजेस टू तिथे बघून सांगायचं R2 चेंज RJ चेंजेस टू RJ. एवढं कळते RJ चेंजेस टू RJ. मग R2 चेंजेस टू R2 चेंज होणार, परंतु केव्हा चेंज होणार R2 मध्ये काहीतरी ॲड केल्यानंतर. कळलं बा RJ चेंज होणार आणि नवीन काय येणार RJ प्लस के आर आहे. मग R2 चेंज होणार. मग आपण काय म्हणतो म्हणून R2 का घेतलं एक्झाम्पल म्हणून R2 घेतलं. R1 घेतलं चालतं, R1 पण घेतलं चालतं. आपण मनाने घेतलं मनानं, तुम्ही असंच काय घेतलं नाही मनाने घेतलं. R2 चेंजेस टू R2 प्लस के किती आहे 2 म्हणजे R2 के R1 लिहिलं का बघा त्या पद्धतीनं. R2 नवीन पहिला R2 होता ओरिजिनल तो आता काय ना R2 प्लस के R1 म्हणजेच हे असं लिहू शकतो म्हणजे R2 चेंजेस टू R2 प्लस के किती आहे 2 R1. मग नवीन काय येणार ते नवीन लिहायचं. देअरफॉर ए इक्विव्हॅलंट टू. समजायला बघा हेच अवघड आहे. हे ज्याला येईल त्याला प्रॅक्टिस जमणार व्यवस्थित. बघा काय बंद होऊ द्यायचं. कुठला चेंज होणार सांगा. आपण ठरवले कुठला चेंज करायचा R2 चेंज होणार म्हणजे R1चं काय होणार. R1चं काय होणार नाही R1 तसाच राहणार -1 4. एवढं काय R1 चेंजेस दुसरं R2 चेंजेस टू R2 चेंजेस टू R1 चेंजेस टू असं असेल. दुसरं स्टार्ट केलं ते तो चेंज होतो आणि R1 चेंज होत नाही. ज्याचा उपयोग करणार नाही ज्याला मल्टिप्लाय करणार केनं, ज्याला केनं मल्टिप्लाय करणार ज्याला 2 मल्टिप्लाय तो चेंज होत नाही. आता लिहायचं कसं बघा काही नाही कळत नाही कसं लिहायचं ते. पुन्हा फॉर्म्युला येतो हे बाजूला हे बघा R2 चेंजेस टू असं लिहिते डायरेक्ट. मग R2 इक्वल टू काय ना R2 प्लस तो R2 चेंजेस टू R2 प्लस 2 R1. बरं R2 किती दिसते R2 मध्ये पहिला एलिमेंट काय R2 मध्ये पहिला एलिमेंट काय 2. मग 2 लिहिलं प्लस 2 इंटू R1 म्हणजे पहिला एलिमेंट काय R2चा पहिला घेतलं तर R1चा पहिला घ्यायचा. R2 मधला पहिला सेकंड रो मधला पहिला 2 म्हणून R1चा पण 2. मग 2 R1चा -1 2 इंटू -1 इक्वल टू किती आलं 0. मग ते लिहायचं 0. आता काय करे बा पुन्हा आणि R2 किती आहे 5. R2 किती आहे 5 प्लस 2 इंटू R1 किती R2 5 R1 4 5 प्लस 2 इंटू 4 इक्वल टू 5 प्लस 8 इक्वल टू 30. काय बघा असं लिहायचं. ऑपरेशन कसं काय करायचं तिसरं ऑपरेशन कसं करायचं त्याबद्दल करायचं. ते तिन्ही लिहिले ना आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणून 3 प्रकार 6 ऑपरेशन्स 3 कॉलम 3 रोज. ही माहिती काही नाही लिहिली असतं चालू असतं म्हणजे आता पण आपला 15-20 मिनटं किंवा अर्धा तास वेळ गेलं ती घालवायची गरज नव्हती.
त्यामुळे समजा तुम्हाला कोणाला कळालं नसेल तर काही विचार करू ना, सिरियस घ्यायची गरज नाही. यातील एक अक्षरही नाही कळालं तरी तुम्हाला एक्झाम्पल सुटतील, कारण त्या एक्झाम्पलमध्ये सोडून हे कळणार आहे. त्यामुळे वाक्य पाठ करायची गरज नाही. के म्हणजे काय, आर जे म्हणजे काय, आर आय म्हणजे काय, जास्त काय पाठ करायची गरज नाही. आर म्हणजे रो आणि सी म्हणजे कॉलम, आर आय म्हणजे आयत रो, आर जे म्हणजे जेत रो. हे सिम्बॉल आहे, ते सिम्बॉल माहीत पाहिजे, बरोबर आहे, पण ते पाठ करायची गरज नाही. मग अशा तऱ्हेने आपले 3 ऑपरेशन पूर्ण झाले. नोट म्हणा, नोट. ऑपरेशन केल्यानंतर काय बदलत नाही ते लिहायचे. ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशनच्या अगोदरचे व्यक्ती नंतरचे व्यक्ती थोडासा काय बदल होईल का, सेम असणार व्यक्ती. मग ज्या भागामध्ये ऑपरेशन केलं आहे त्या ठिकाणी थोडंसं चेंजेस झाले असतात. हाताचं ऑपरेशन केलं असतं तर पाय तेच असणार, म्हणजे सेम. तसं या ठिकाणी नोट. मग प्लॅस्टर केलं असतं ना हाताला, त्यामुळे चेंजेस दिसणार. मग ज्या भागामध्ये ऑपरेशन केलं आहे तेवढा भाग चेंज झाला दिसणार, बाकीचा त्या मॅट्रिक्सचा सेम असणार. म्हणून आता काय सेम राहणार त्याचं नोट लिहा. नंतर ऑपरेशन केली व्यक्ती बदलली असं नाही म्हणा. नोट 1. आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन comma RJ changes to RJ changes to RJ plus K RI. आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन RJ चेंजेस टू, म्हणजे तिसऱ्या पॉईंटमध्येच आहे, फक्त नोट आहे. आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन RJ चेंजेस टू, RJ म्हणजे काय, जे तर चेंज होऊन काय होणार, RJ प्लस KRI. RJ चेंजेस टू KRI म्हणजे RJ बदलला, परंतु कोण बदलत नाही, RI बदलत नाही. RI रिमेन्स सेम. बदललं आपण RI तसं लिहिलं, फक्त RJ तेवढं बदललेलं. कॉमन RI रिमेन्स सेम. RI remains same. RI remains same. RI remains same as in the original matrix. As in the original matrix. ज्यांना काल दिला समजा आपण बरोबर कुणाचा उपयोग केला, RIचा. RIचा उपयोग केला, केने कुणाला गुणलं, RIला. म्हणजे RIला केने गुणलं आणि ते कुठं ॲड केलं, RJ. त्यामुळे RJ बदलला. अगोदर जो RJ होता त्यामध्ये के RI ॲड केलं, म्हणजे कोण चेंज झाला, ज्याच्यावरती ऑपरेशन केलं तो भाग चेंज झाला, म्हणजे RJ चेंज झाला. आणि ऑपरेशनसाठी वापरलेलं साहित्य तेच राहणार. कुठलं, RIचा उपयोग केला ना आपण ऑपरेशन करायला, RI आणि RIचा उपयोग केला, त्यामुळे RI बदलत नाही. म्हणजे जे वापरलेलं साहित्य ऑपरेशन केल्यानंतर पुन्हा तेच निर्जंतुकी करून वापरते आपण, म्हणजे RI रिमेन्स सेम. RI रिमेन्स सेम. नोट कळाली का? हेच कॉलमला आपण आहे. सिमिलरली आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर, आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन कॉमा CJ चेंजेस टू CJ प्लस KCI. आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन CJ चेंजेस टू CJ प्लस KCI, परंतु काय बदलत नाही, कॉमा CI रिमेन्स सेम. CI म्हणजे आय ते कॉलम आहे तो बदलत नाही, फक्त जेत कॉलम बदलतो. CI remains same as in the original matrix. ओरिजिनल म्हणजे वरच्या स्टेपला, त्या स्टेप वाईज खाजवले आपण ओरिजिनल मॅट्रिक्स. नवीन स्टेप येणार आहे चेंज झाल्यानंतर, त्या ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये जो CI होता तोच राहतो. त्याला म्हणजे नोट 1 काय, नोट 1 काय चेंज होत नाही. नोट 2 नोटला हलगर्जीपणा घ्यायचं नाही, सिरियस नोट आहे. हे जे कळालं नाही तर सगळेच एक्झाम्पल चुकणार.
प्रिकॉशन ऑपरेशन करताना घ्यावायचे प्रिकॉशन्स, हे 2 प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. नाहीतर ऑपरेशन सक्सेसफुल नाही होणार. ऑपरेशन सक्सेसफुल होणार नाही म्हणजे काय होणार, एक्झाम्पल चुकणार, 0 मार्क पडणार. नोट 2, आफ्टर द एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, आफ्टर the elementary transformation, after the elementary transformation, after the elementary transformation, comma, the matrix obtained is said to be equivalent to, the matrix obtained म्हणजे नवी मॅट्रिक्स आणलेला, ट्रान्सफॉर्मेशन करून आलेला, the matrix obtained is said to be equal to म्हणे equivalent to, said to be equivalent to the original matrix, said to be equivalent to original matrix, ट्रान्सफॉर्मेशन करून आलेला मॅट्रिक्स हा ओरिजिनल मॅट्रिक्सच्या इक्विव्हॅलंट असतो. इक्वल टू नसतो, इक्विव्हॅलंट असतो. इक्विव्हॅलंट टू ओरिजिनल मॅट्रिक्स. त्यातलं काहीच पाठ करायला लागत नाही, सगळं एक्झाम्पल सोडून लक्षात राहतं. म्हणजे कुठलं 3 पॉईंट त्यामध्ये पुन्हा 2 नोट काय लक्षात नाही ठेवू चालेल. आता एक्झाम्पल स्टार्ट करूया. आत्तापर्यंत झालेलं सगळं विसरून जावा, एक्झाम्पल आता सुरुवात करूया. समजा हे आत्तापर्यंत एक्सप्लेन करताना काही जण थेरॉटिकल पार्ट असेल तर पहिला 5 मिनिटातच झोपायला सुरुवात करतात घरी बसून. त्यांनी पण लक्ष ठेवा, उठा फ्रेश होऊन बसा पुन्हा. कारण आता एक्झाम्पल्स आहेत तुमच्या आवडीचे एक्झाम्पल्स. तुम्ही मॅथमॅटिक्स वेळेला इंजिनिअरिंग जाणार आहे म्हणजे एक्झाम्पल आवडणारच, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आवडणार आहे. त्यासाठी आवड आहे म्हटल्यानंतर एक्झाम्पल सुरुवात करूया. एक्झाम्पल 1. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 1 0 -1 3 1 0 -1 3, apply transformation R1 इंटरचेंजिंग R2 ऑन A. हे पहिल्यांदाच अशी माहिती लागली. आत्तापर्यंत इतकं 26-27 क्लास घेतला, परंतु हे काय माहिती काढली नव्हती. हा एक्सरसाइज घेत नव्हती कधी, डायरेक्ट सेकंड एक्सरसाइज स्टार्ट. तरी पण पैकी मार्क पडायचे चॅप्टरमध्ये कुठलं एक्झाम सोडायचं. आता आपण व्हिडिओ तयार करायला म्हणून हे डिटेलमध्ये घेतलं, नाहीतर ही गरज नव्हती पहिल्याची, न घेताच करते. इतकं सोपं. मग एक्झाम्पल बघ पहिले लिहिलं आहे. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 1 0 -1 3, मॅट्रिक्स 1 0 -1 3, 1 0 -1 3, अप्लाय ट्रान्सफॉर्मेशन R1 इंटरचेंजिंग R2 ऑन A. सुरुवात कशी करायची, पुन्हा लिहायची. काही त्यातून लिहितात 1 0 -1 3 लिहिलं मॅट्रिक्स. आता ॲप्लाय शब्द लिहायचं, तरी पण आपण पण ॲप्लाय म्हणतो चालतंय, किंवा ॲप्लाय नाही म्हणतो तर बाय म्हणायचं. फक्त बाय BY म्हणायचं नाही, BY लिहायचं. ॲप्लाय म्हणतो हे बा, ॲप्लाय R1 इंटरचेंजिंग R2 एवढं लिहायचं. ॲप्लाय R1 इंटरचेंजिंग R2. किती सोपं आहे बा, R1 इंटरचेंजिंग R2. तोंडीच होतं, परंतु एक्झाम्पल ते 3 पॉईंट कळण्यासाठीच एक्झाम्पल आहे. एका परीक्षा असले विचारलं तर सगळ्यांनाच पैकी 100 पडतील. देअरफॉर A चेंजेस टू R1 R2 आदलाबदल. हा R1 आणि हा R2 आदलाबदल करायचे. आदलाबदल करायचं म्हणजे आदलाबदली म्हणजे दुसरा पहिला दुसरा करायचा. -1 3 आणि 1 0 झालं. इतकं सोपं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल 2. तर काय म्हणून याला काय एक्झाम्पल म्हणायचं, काय सोडायचं. एक्झाम्पल काय वाटतच नाही, एक्झाम्पल नाही तरी पण एक्झाम्पल म्हणून सोडवा. इफ A इक्वल टू मॅट्रिक्स 1 0 2
2 3 4. A equal to matrix 1 0 2 2 3 4. Apply the transformation. Apply the transformation. Apply the transformation. Apply the transformation. C1 changes to C1 changes to C1 plus 2C3. C1 changes to C1 plus 2C3. C1 changes to C1 plus 2C3. लिहा एक्झाम्पल पुन्हा एकदा गिवन A इक्वल टू 1 0 2 2 3 4. आता काय म्हणायचं अप्लाय सी बदल अप्लाय C1 changes to C1 plus 2C3. C1 changes to C1 plus 2C3. हे बघा कुणाचा उपयोग केला आपण कशाने गुणलं 2 ने गुणलं कुणाला गुणलं C3 ला गुणलं मग C3 चेंज होत नाही मग साईड नाही ज्याचा उपयोग केला ते चेंज होत नाही ज्याच्यावर ऑपरेशन कोणावर केलं C1 तेवढा चेंज होणार C1 बघा दिसते कसं आहे ना याचं नाव C1 पहिलं एक एक्झाम्पल असेल तर भरपूर C1 C2 C3 दिसत नाही हा C1 आणि हा C3 मग आपण काय चेंज होत नाही C3 चेंज होत नाही C1 चेंज होत नाही अगोदर नाही चेंज होणार लिहा 0 3 2 4 म्हणजे रिकाम जागा भरायची सवय पाहिजे अगोदर जे चेंज होत नाही रिमेन्स सेम नोट लिहिली ना आपण मगाशी नोट लिहिले रिमेन्स सेम काय रिमेन्स सेम C3 रिमेन्स सेम C3 डज नॉट चेंजेस C1 चेंजेस मग आता कसं लिहायचं बघा ज्याला येत नाही बाजूला करू बघतो C1 किती आहे बघा C1 बघायचं C1 मध्ये पहिला एलिमेंट बघा पहिला एलिमेंट 1 प्लस 2 C3 मध्ये पहिला काय 2 इक्वल टू 5 आलं पहिला एलिमेंट त्यानंतर C1 मध्ये दुसरा एलिमेंट बघा C1 मध्ये पहिल्या कॉलममध्ये दुसरा एलिमेंट किती आहे 2 इंटू C3 2 लिहिलं प्लस 2 इंटू C3 मध्ये दुसरा एलिमेंट किती आहे 4 8 plus 2 10 मध्ये लिहायचं 5 10 झालं इतकं सोपं एक्झाम्पल इक्वल टू लिहिलं चुकलं आपलं इक्वल टू नाही लिहायचं इज इक्विव्हॅलंट टू सिम्बॉल काय लिहायचं इज इक्विव्हॅलंट टू इक्वल टू नाही इज इक्विव्हॅलंट टू कळलं काय नाही सिम्बॉल 12वी पण लिहिता येत नाही इज इक्विव्हॅलंट टू म्हणून त्यासाठी एक्झाम्पल आहे कुठलं चेंज होते आणि कुठलं चेंज होतं हे पण कळत नाही काय ना म्हणून खास स्पेशल एक्सरसाइज आहे या पहिल्या पॉईंटवरचं स्पेशल एक्सरसाइज आहे तीसरे example 3 if A equal to matrix 1 2 minus 1 3 minus 2 5 apply R1 interchanging R2 and then C1 changes to C1 plus 2C3 on A. बघा ऑपरेशन कसं करायचं कोणावरती ऑपरेशन करायची व्यवस्थित बघा कुठल्या पर्सनवरती ऑपरेशन करायचं आहे कुठला पर्सन ए वरती ऑपरेशन करायचं आहे म्हणजे ऑपरेशन करायचं ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या एला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या अगोदर म्हणजे गिवन ऑपरेशन थिएटर म्हणजे गिवनमध्ये मग ए घ्या घेतलं ए 1 2 -1 3 -2 5 बघा ए वरती किती ऑपरेशन करायचे 2
आता काय होणार, दोन ऑपरेशन एका वेळेला एक ऑपरेशन करतात का ऑपरेशन सिस्टममध्ये दोन करतात, एका वेळेला एकच करतात ना, एका वेळेला एकच ऑपरेशन. मग तेव्हा पहिलं ऑपरेशन बघा ॲप्लाय न म्हणतं असं म्हणतो R1 इंटरचेंजिंग R2 गिव्ज. हे बघा पहिलं ऑपरेशन अप्लाय शब्द द्यायची गरज नाही, गिव्ज म्हणतं चालते. गिव्ज पण नाही म्हणायचं, काय म्हणायचं नाही, फक्त द्यायचं बाय R1 इंटरचेंजिंग R2. R1 इंटरचेंजिंग R2 करायचं ते पहिलं ऑपरेशन. मग काय ना R1 R2 आदलाबदल करायचं, 1 2 -1 R1 3 -2 5 R2 इंटरचेंज करायचं, 3 -2 5 नंतर 1 2 -1. हे झालं फर्स्ट ऑपरेशन. सेकंड ऑपरेशन काय बा, C1 चेंजेस टू C1 + 2 C3 गिव्ज. C1 चेंजेस टू C1 + 2 C3 गिव्ज. इक्वल लिहिलं चुकलं बा, इक्वल लिहायची सवय लागलेलं आहे सगळ्यांनाच, तुम्हाला पण मला पण इक्वल लिहायचं नाही या एक्सरसाइजमध्ये. A इक्विव्हॅलंट टू, देअरफॉर A इक्विव्हॅलंट टू इक्वल टू साईन अजिबात लिहायचं नाही, इक्वल टू नाही, इक्विव्हॅलंट टू न्यू मॅट्रिक्स चेंज होत चालल्या, कुठला बदलणार नाही बघा. स्टार्ट काय C1 लिहिलं आहे, C1 बदलणार, कोण बदलत नाही, C3 बदलत नाही. मग C3 बघा कुठला आहे, C1 बदलणार, C1 कुठला आहे, हा C1 हा चेंज होणार C1. मग C3 बदलत नाही आणि दुसरं तर बदलणार नाही, दोन बदलत नाहीत, -2 2 आणि 5 -1 हे दोन बदलत नाही, -2 2 आणि 5 -1 चेंज होत नाही. C3 तर बदलत नाहीच आणि दुसरा तर बदलत नाही, C2 बदलत नाहीच. मग काय करायचं, C1 + 2 C3, C1 किती आहे बा, C1 3 प्लस 2 × C3 C1 3 2 × C3 C3 किती आहे 5 10 13. त्यानंतर C1 किती आहे 1 प्लस 2 × C3 किती आहे -1 इक्वल टू 1 -2 -1. मग येणारे 13 आणि -1 हे आन्सर. मग 2 2 3 3 4 4 9 ऑपरेशन करायचं आपल्याला, 2 थांबायचं, पुढचे एक्झाम्पल आहेत नाही, त्यामुळे एका एक्झाम्पलमध्ये भरपूर ऑपरेशन आहेत. ते सोडल्यानंतर काही या एक्सरसाइजमध्ये नाही, पुढचं फाइंड इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स म्हणून एक एक्सरसाइज आहे, त्यामध्ये असं भरपूर ऑपरेशन करायचं आहे. एक्झाम्पल संपूर्ण ब्लॅकबोर्ड भरतोय, निम्या भागात लिहून पुन्हा निम्या भाग, ते एक एक्झाम्पलसाठी. आता म्हणून तर सगळं बेसिक आहे, जसं आपण 1 2 3 9 अंक लिहितोय ना पहिल्यांदा, KG1 KG2 मध्ये फक्त 1 ते 9 अंक येतात, त्या पद्धतीनं. एक्झरसाइज 2.1 एक्झरसाइज 2. याच्यानंतर आपण घेणार आहे एक्झरसाइज 2.1. आत्ताच आपलं पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन झालं मॅट्रिक्सचं इंट्रोडक्शनमध्ये काय काय झालं, 3 ऑपरेशन झाले, ट्रान्सफॉर्मेशन, रो ट्रान्सफॉर्मेशनचे 3 आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन 3 एकातच होते. टोटल 3 लिहिला, पण एकामध्ये 2 2 होते, त्यावरचे 3 एक्झाम्पल घेतले. 3 ट्रान्सफॉर्मेशन 3 एक्झाम्पल हा पहिल्या लेक्चर झाले. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 2.1 घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे, तुम्ही घरी सोडून चालते तरी पण शिकूया.